अकोट तालुक्यामधील ग्रामीण परिसरात मंगळवार 23 एप्रिल रोजी दुपारला वादळी वाऱ्यांसह झालेल्या गारपिटीने परिसरातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। मुंडगाव परिसरात जोराच्या वादळी वाऱ्यांमुळे आंबा व केळी पिकांची झाडे, फळांसह झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। तर जोराच्या गारपिटीमुळे ताजनापूर येथील किशोर गावंडे यांनी आपल्या शेतात तयार केलेल्या 800 कोंबड्या मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्यांच्यासोबत चंडिकापूर येथील विक्रम इंगळे यांच्या शेतातील 4 एकर काढणीला आलेले ज्वारीचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे। त्यासोबत याच परिसरातील भाजीपाल्यासह ज्वारी, मका, भुईमूग, गहू, कांदा व केळी ही पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी मातीमोल केल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे। सातत्याने होत असलेल्या आसमानी संकटाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी तात्काळ पंचनामे करून शासनाने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण। नमस्कार, मी अकोट तालुक्यातील ताजनापूर येथील पोल्ट्री व्यावसायिक किशोर गावंडे काल दिनांक 23/4/2024 ला जे सुसाट गारपीट आणि वारा आला त्याच्यामुळे मी गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेला पोल्ट्रीचा व्यवसाय हा अचानक आलेल्या ह्या वादळामुळे नुकसानग्रस्त झालेला आहे। ह्या वादळामुळे माझं 750 ते 1000 पिल्लांचं नुकसान झालेलं आहे, 1000 कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत माझं 1 ते 2 लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे। त्याकरिता माझी शासनाला, संबंधित विभागाला म्हणजेच आपला व्यंकटेश्वर हॅचरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पशुसंवर्धन विभागाला अशी विनंती आहे की माझा हा व्यवसाय हे करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी मला काहीतरी मदत करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि मला कोण्या प्रकारे मदत करता येईल याच्यासाठी मी त्यांना कळकळीचं विनंती करीत आहोत।